शिर्डीजवळील सावळी विहीर येथील साई जतीन दूध संकलन केंद्रावर अन्न व औषध प्रशासनाच्या पथकानं छापेमारी करत सखोल तपासणी केली। या तपासणीत दूध संकलन, गुणवत्ता नियंत्रण आणि नोंदवही व्यवस्थापनात गंभीर त्रुटी आढळून आल्या। त्यामुळे केंद्राचा परवाना तात्काळ निलंबित करण्याची कारवाई करण्यात आली। काल मध्यरात्री तपासणी दरम्यान दूध संकलन, दूध डिस्पॅच, प्रयोगशाळेतील चाचण्या तसेच रिजेक्ट करण्यात आलेल्या दूध टँकरच्या नोंदी अपूर्ण असल्याचं स्पष्ट झालं। अन्न सुरक्षा नियमानुसार अशा सर्व नोंदी नियमित आणि अद्ययावत ठेवणे बंधनकारक असताना केंद्राकडून या नियमांचं पालन करण्यात आलं नसल्याचा ठपका एफडीएनं ठेवला आहे। सर्वात गंभीर बाब म्हणजे गेल्या 6 महिन्यात या केंद्राचे तब्बल 22 दूध टँकर विविध कारणांमुळे रिजेक्ट करण्यात आले होते। मात्र या रिजेक्ट टँकरची कोणतीही नोंद किंवा त्यावर दुधाची विल्हेवाट कशी लावली याबाबतची माहिती केंद्राकडे उपलब्ध नसल्याचं तपासणीत समोर आलंय। यामुळे गुणवत्ता नियंत्रण प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे। दरम्यान अन्न व औषध प्रशासनानं दुधाचे नमुने ताब्यात घेत प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत। या अहवालात दुधाच्या गुणवत्तेबाबत किंवा भेसळीबाबत काही निष्कर्ष समोर आल्यास संबंधितांवर आणखी कठोर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। सावळी विहीर येथील दूध संकलन केंद्रावरील या कारवाईमुळे दूध संकलन प्रक्रियेत पारदर्शकता आणि गुणवत्ता नियंत्रणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय। या प्रयोगशाळेचा अंतिम अहवाल आल्यानंतर या प्रकरणात आणखी कोणते खुलासे होतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागलं आहे।